विनायक भोसले, राहणार कोंडी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. माझी वडिलोपार्जित शेती आहे पाकणी या गावी. तिथे आम्ही लिंबूची बाग लावली होती 2011 साली. रोपे आणली होती राहुरी कृषी विद्यापीठ नगर येथून. रोपे वगैरे चांगली मिळाली, परंतु पुढचं खतांचं नियोजन आहे ते बरेच दिवस आम्हाला जुळत नव्हतं. कोणता खत टाकावा, काय करावा. बरेच जुने शेतकरी सांगायचे की फक्त शेणखत, गावखत, लेंडी खत ह्या बागाला टाकावा लागतो. तो सुद्धा टाकण्याचा प्रयत्न केला, पण नंतर अडचण अशी यायला लागली की शेणखत तेवढ्या प्रमाणे मिळेना आणि असेल तर ते मिक्स यायला लागलं. घरातला केर कचरा, कापड, प्लॅस्टिकच्या सलाईनच्या बाटल्या वगैरे एकदम चांगल्या क्वालिटीचं शेणखत पहिल्या जसं मिळत होतं तसं मिळत नव्हतं. मग नंतर 2019 साली लॉकडाऊनच्या वेळेस यूट्यूबवर माहिती बघत ह्या कंपनीचे थोडे लेक्चर बघण्यात आले आपल्या. त्यावेळेस आपण थोडं उत्सुकतेपोटी अजून माहिती घेतली की नक्की काय खात आहे, कसं आहे, काय काम करत आहे. तर पूर्ण सेंद्रिय म्हणल्यावर आपण तिथून थोडंसं वापरायला सुरुवात केली आपल्या लिंबूच्या बागेला. पहिलं वर्ष वापरलं, दुसरे वर्ष वापरलं. दुसऱ्या वर्षी आपल्याला असा रिझल्ट आला की ज्या क्षेत्रामध्ये लिंबूच्या झाडाला साईज वाढत नव्हती, लहान साईज राहत होती, चमक राहत नव्हती, तर त्या ठिकाणी सुद्धा साईज वाढली. 80, 85, 110 ग्रॅमपर्यंत आपलं लिंबू एक निघालं. शायनिंग चांगली आली. आणि जिथं आपला माल जातो सोलापूर मार्केट कमिटीला, तर रॉयल लेमन म्हणून तिथं आपले आडत आहेत. तर त्यांच्याकडून जे व्यापारी आपले नेहमी माल घेतात त्यांच्याकडून असा फीडबॅक आला की तुमचं लिंबू जे आहे ते आम्ही जास्त दिवस ठेवून विकू शकतो. जे साधारण लिंबू आपण 2 दिवस त्यांनी विकू शकतात बारदाण्याच्या पोत्यामध्ये, तर आपले लिंबू जे आहे ते त्यांनी 5 ते 6 दिवस विकू शकतात. म्हणजेच शेल्फ लाईफ वाढल्याचं त्यातून जाणवलं आपल्याला. मग नंतर हळूहळू आपण सगळी उत्पादनं वापरायला चालू केली. सेकंडरी न्यूट्रिएंटमध्ये सारथी आहे, परत न्यूट्रिविन आहे, त्याच्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅशसुद्धा ऑर्गॅनिकमधला उपलब्ध आहे, रिचार्ज आहे. ही सगळी उत्पादने आपण वारंवार वापरायला सुरुवात केली. मग नंतर आपले मगदूम साहेब म्हणून आहेत, त्यांनी थोडंसं आपल्याला सुचवलं की आपण दुकानच इथं चालू केलं तर काय होईल. तो विचार करून आम्ही 1 महिन्या 2 महिन्यापूर्वी दुकान चालू केलेलं आहे. आणि वॉटर सोल्युबल खतांना सुद्धा पर्याय म्हणून काही टक्के आपण वापरून बघितले, त्यांचा सुद्धा रिझल्ट आहे. जसे की 1034 आहे पॉलिफॉस्फेट रेंजमध्ये, 02424 आहे, 0250 आहे. त्याच्यानंतर लिक्विडमध्ये इंडिकेल म्हणून आहे, जी समुद्र शेवाळ आहे, टॉनिक म्हणून काम करतं. त्याच्यानंतर फर्मराईट CMB, लिंबू तडकण्याची जी आम्हाला प्रॉब्लेम येत होता फुगणीच्या टायमाला लास्ट स्टेजला, तर कॅल्शियम मॅग्नेशियम बोरांचा तो स्प्रे अतिशय उत्तम त्याच्यावर काम करतो. त्याच्यानंतर कळी लागल्यावर कळी गळण्याचं प्रमाण आहे, ते कळी गळण्याचं प्रमाण आम्ही सुपर ओरा सोडल्यामुळे आमचं थांबलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही प्रिकॉशनरी म्हणून ते जर वेळेस कळी लागायच्या आधी आणि मधल्या स्टेजला ते हमखास सोडतो. सूत्रकृमीचा निमॅटोडचा प्रादुर्भाव होता, त्यासाठी WMF म्हणून प्रोडक्ट आहे, त्याचा सुद्धा आम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे. 3 किलोचा पुडा आहे तो. आणि एकंदरीतच शेतीसाठी लागणारे सगळ्या प्रकारचे उत्पादनं ही यांची उपलब्ध असल्यामुळे आपण दुसरं कुठलंही प्रोडक्ट ठेवलं नाही. स्टिकविन म्हणून एक प्रोडक्ट आहे, जे कीटकनाशक वगैरे आपण मारतो, त्याच्यासाठी रस शोषक किडी वगैरे असतील, तर अतिशय वापरण्यास सोपं वगैरे आहे. फक्त रिकामी कॅन अडकून बाहेरनं स्प्रे केलं की त्याचं चांगलंही आहे.